रामकृष्ण हरी. बघा, म्हणजे सत्तेच्या पुढे नेमका माणूस आपली नैतिकता सोडून नेमकं कुठपर्यंत आपले बयानबाजी करू शकतो किंवा टीका ही कुठपर्यंत करू शकतो. याचं उदाहरण म्हणजे हे राजकारण. आणि या राजकारणामध्ये फक्त खुर्चीसाठी माणूस आपली नैतिकता सोडून, आपले इथिक्स सोडून ह्या सगळ्या गोष्टी पणाला लावून, हे सगळं खुंटीला बांधून, विचारसरणी सुद्धा खुंटीला बांधून एका म्हणजे अनैसर्गिक युतीला सामोरं जातो. आणि त्यावेळी जे काही यांचे बयानं असतात, हे बयानं सुद्धा अतिशय एक म्हणजे मूर्खपणाचे असतात. आता मागल्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीसावरती कुठल्या प्रकारे कोणत्या शब्दामध्ये टीका केली जायची. एकनाथ शिंदेला नेहमी मिंदे गद्दार म्हणायचे. अशा अनेक गोष्टी असतील. पण विधानसभेनंतर थोडंसं वातावरण बिघडलं. विधानसभेच्या अगोदर टीका अशाच होत्या. काय झालं होतं की उबाटा असं बोलले होते की एकतर तू राहशील किंवा मी राहीन. ते राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या हे त्यांचं बोलणं देवाभावानं खरं करून दाखवलं. तू किंवा मी. देवेंद्र फडणवीस हे राहिले आणि उद्धव ठाकरे घरी बसले. मग आता या पुढे जाऊन नेमकं देवेंद्र फडणवीस नावाच्या एका साध्या जो कार्यकर्ता होता, साधा कमी वयातील मुख्यमंत्री, या व्यक्तीच्या विरोधामध्ये जे काही बयानबाजी, जे काही बोलणं होतं, हे अतिशय निंदनीय होतं. टोमणे म्हणा किंवा अहंकारी बोलणं असेल, या सगळ्या गोष्टी. म्हणतात ना, राजाचा जीव हा नेहमी पोपटामध्ये होता. आता हे पोपट म्हणजे महानगरपालिका मुंबईची. आणि या मुंबई महानगरपालिकेसाठी नेमकं आता देवेंद्र फडणवीस नावाच्या एका ब्राह्मण व्यक्तीचं किती लांबून चालन हे लोक करत आहेत, वाहवा करत आहेत. का तर कुठल्याही प्रकारे कसल्याही अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी बीएमसीच्या सत्तेमध्ये सामील होता येईल किंवा आमच्या सोबत भाजप येऊन परत आमचा महापौर करतील, ही आशेवरती हे लोक आता सध्या बावचळून उठलेले आहेत. आता झुरीच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत दावोसला. मग तिथे गेल्यानंतर नेमकं राऊतने ट्विट केले. हे ट्विट तुम्हाला सांगतो मी. पंतप्रधान मोदी यांचे परदेशात स्वागत होते. अगदी तसेच स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे झुरिच येथे करण्यात आले. ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे. महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय. तुम्हाला हे ट्विट साधं वाटत असेल, सरळ वाटत असेल, पण असं मुळीच नाही. ह्या ट्विटच्या माध्यमातून नेमकं राऊतांना कुणाला खुश करायचं आहे बघून घ्या. आता या ठिकाणी मला एक वाक्य तुम्हाला सांगायचे आहे. महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय. म्हणजे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे ठाकरेंची अवस्था होऊन बसली, यांना घरकांना घाटका करून सोडलंय. आता मुंबई महानगरपालिकेमधील यांची सत्ता गेली 25 वर्ष होती. त्यानंतर प्रथमच या मुंबईमध्ये भाजपची सत्ता येते. 1992 ला काँग्रेस आलं होतं, पण आता त्यानंतर हे प्रथमच महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेवरती झेंडा हा भाजपचा फडकतोय. मग एवढं असतानाही कुठलाही राग न काढता, कुठल्याही निवडणूक यंत्रणेवरती कुठल्याही प्रकारे संशय किंवा शंका न घेता, किंवा आम्ही हारलो, यामध्ये काही घोटाळे झाले, म्हणजे कुठल्याही प्रकारचा कसल्याही प्रकारचा आरोप न करता, राग न म्हणून घेता, एका मोठ्या मनानं की बाबा या ठिकाणी महापालिका निवडणुकीमध्ये भरघोस असं यश, म्हणजे जे यश ना भूतो ना भविष्यती, त्यांना एक असं एक मोठं यश मिळाले. ते यश मिळवून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस नावाचा एक व्यक्ती, एक मुख्यमंत्री, ते त्याचा जो प्रवास आहे, हा प्रवास फक्त महाराष्ट्राकरता मर्यादित नसून हा प्रवास यांचा भारताच्या राजकारणासाठी सुद्धा महत्वाचा आहे.
असं त्यांची जी स्तुती आहे, त्यांचं जे काही लांगोल चलन आहे फडणवीसांचं, तो एक वाहवा आहे. हे करायचे काम सध्या संजय राऊत हे करत आहेत. म्हणजे मोदीच्या लेवलला या नेत्याला नेऊन ठेवलंय. म्हणजे भारताचे जे सर्वोच्च पद आहे, त्या सर्वोच्च पदाचा मानकरी हा व्यक्ती आहे. तो सर्वोच्च पद हे सुद्धा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे बळकावू शकतात, हे बोलणारे राऊत आहेत. एकतर तू तर राहशील किंवा मित्र राहीन बोलणारे आता एवढे गोडवे गावू लागलेत. यामध्ये नेमकं कारण काय? कारण हे आहे, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचं आता सत्ता बसणार नाही. त्यांना कोणत्याही प्रकारे या ठिकाणी झेंडा हा यांचा रवायचा आहे. यापूर्वी बघा उद्धव ठाकरे एक वाक्य बोलले होते, जर देवाच्या मनात असेल तर या ठिकाणी आमचा महापौर हा बसू शकतो. आता ते कुठल्या देवाला मानायचे हे यातून कळलंय. ते त्या देवाला म्हणत नव्हते, ते ह्या देवाला म्हणत होते. जर देवेंद्र फडणवीसांनी त्या मनामध्ये घेतलं तर परत या ठिकाणी जो महापौर आहे हा महापौर या ठिकाणी शिवसेनेचा बसू शकतो हे त्यांना म्हणायचं होतं. हे यातून स्पष्ट होते. पण बघा नेमकं सत्तेसाठी हे लोक कुठपर्यंत जाऊन घसरतील, हे लोक नेमकं काय काय करतील याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे राऊतांचं ट्विट. राऊत कुठल्या लेवलला जाऊन कुठल्या पट्टीमध्ये जाऊन बोलायचे, पण ते आता यांची पट्टी यांची लेवल ही कुठल्या लेवलला गेली आहे तुम्हाला कळत असेल. जर यांना वेळ आली की जर आपली जी महापौर आहे जर शिंदेला घेऊन होत असेल तर जाऊन ते शिंदेची सुद्धा वाहवा करतील, त्यामध्ये काहीही शंका नाही. आता बघा एक मला वाक्य मित्रांनो आठवलं, ते म्हणजे आत्याला काका करायचा प्रयत्न चालू आहे. आत्याला काका कसं बनवता येईल? मग त्या आत्याला मिशा लावायचा प्रयत्न केला जाईल, दाढी लावायचा प्रयत्न केला जाईल. एवढं लावूनही ती आत्या काका बनणार नाही, कारण त्याची जी भाषा आहे, मुळाची जी शैली आहे ती आत्याचीच राहणार आहे. हा असा प्रकार आहे. या ठिकाणी किती सांगलं जातं की बाबा मनपामध्ये सत्ता आमची असेल असेल असेल, पण याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण यांची जी काही मागं पट्टी होती, लेवल होती, ही लेवल त्याने सोडून आपलं राजकारण केलं होतं. आता यावरून पुढे बघा, या सगळ्या प्रकरणावरती संजय राऊत बोलतील, त्या उद्धव ठाकरे शांत बसतील, हे सगळं सुरू असताना निखिल वागळे गप्प कसं बसतील बरं? मग त्यावरती निखिल वागळे यांनी एक ट्विट केले परत. आता निखिल वागळेला वाटलं की आता नाही, आता या ठिकाणी शिवसेना संजय राऊत हे सरेंडर करत आहेत भाजपला, देवेंद्र फडणवीसांना. त्यावेळेस यांचं डोकं पूर्ण हल्लं गेलं. परत त्यांनी ट्विट केलंय. ते ट्विट असं आहे, मुख्यमंत्री असताना धुरंधर एवढ्या भानगडी करतो तर पंतप्रधान झाल्यावर काय होईल? म्हणजे जे पहिले ट्विट होतं राऊतांचं, ते ट्विट म्हणजे जगामध्ये ज्याप्रमाणे मोदींना इज्जत आहे ती इज्जत देवाभाऊला मिळते, आणि महापालिका निवडणुकीत भरघोशी विजय प्राप्त केल्यानंतर सर्वोच्च पदाकरता प्रवास सुरू झालेला दिसतोय, हे वाक्य होतं. म्हणजे या ठिकाणी सर्वोच्च पद देवाभाऊला मिळणार आहे. मग निखिल वागळेंचं म्हणणं काय, मुख्यमंत्री असताना जे काही म्हणजे जे काही राजकारण आहे, की राजकारण देवाभाऊने केलंय महाराष्ट्रामध्ये, जर हे तर ज्यावेळेस PM होतील त्यावेळेस काय होईल? 2019 मध्ये ज्या प्रकारे अपमान देवाभाऊचा करण्यात आला, देवाभाऊला सत्तेवरून खाली खेचण्यात आलं आणि सरकार सत्ता देवाभाऊची पडली आणि त्यांची टिंगल टवाळी या लोकांनी स्टेजवरनं केली. मग त्या टिंगल टवाळीचं उत्तर त्याने 2022ला दिलंय, हे विसरून चालणार नाही. या लोकांनी चॅलेंज हे त्यांना केलं, पण त्यांनी दाखवलं की चॅलेंज हे कुणाला करायचं. पाण्यामध्ये राहून माशाला कधी पोहायला शिकवायचं नसतं मित्रांनो, आणि वाघापुढे जाऊन कधी मांजरानं डरकाळी फोडायचा प्रयत्न करायचा नसतो. वाघ शेवटी वाघ असतो, हे लक्षामध्ये ठेवावं लागतं. पण या ठिकाणी झालं असंच. देवेंद्र फडणवीसांच्या नेमकं त्यांच्या स्वप्नावरती, यांच्या इथिक्सवरती हे लोक थेथ्या नाचायला लागले. मग तोच डोक्यामध्ये गोष्ट ठेवून त्या सर्वांचं राजकारण कोणी संपवलं असेल ते देवाभाऊ आहेत. देवेंद्र फडणवीस नावाच्या एका व्यक्तीचे देवाभाऊ झाले,
याला कुठेतरी कारणीभूत हे शरद पवार आहेत, ही गोष्ट वागळे मान्य करतील का? जर 19 मध्ये जर हे प्रकरण सगळं घडलं नसतं, त्यांना सत्तेवरून पायउतार जर केला नसतं, तर तो देवेंद्र फडणवीसच असला असता, ते देवाभाऊ झाले नसते. आणि हे सगळे करण्यामध्ये कुठेतरी यांचाच हात आहे. आता यांच्या कर्माचे फळ यांना भोगावे लागतील. पण हे जे लोक आहेत ना, हे लोक जे आहेत, हे लोक फक्त सत्तेसाठी, आपल्या स्वार्थासाठी नेमकं कुठपर्यंत जाऊन पोहोचतील याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे ट्विट आहे. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार, रामकृष्ण हरी.